प्रियजनांनो, येशूच्या नावाने तुम्हा सर्वांना माझे प्रेमपूर्वक अभिवादन. तुम्ही आनंदी आहात का? की तुम्ही घाबरलेले, रागावलेले, निराश आहात किंवा कोणाबद्दल तरी मनात काही धरून आहात? आज तुम्ही कसे आहात? आपल्या आयुष्यात घडणाऱ्या घटनांचा खरोखरच आपल्या मनावर परिणाम होतो. काही घटना आपल्याला थकवून टाकतात, काही आपल्याला राग आणतात आणि काही आपल्याला कोणावर तरी चिडचिड करायला लावतात. ज्या मार्गावरून आपण चालतो त्यात अशा गोष्टी घडतीलच. पण मुद्दा असा आहे की आपण त्यात अडकून पडू नये, आपण त्यातून बाहेर पडले पाहिजे. येशू तुम्हाला त्यातून मुक्त करण्यासाठीच तिथे आहे. जर तुम्ही त्यांच्यासोबत चाललात तर ते तुम्हाला अद्भुत सल्ला देतील. मुली, तू अशी असू नकोस. मुला, तू असा असू नकोस. ये माझ्यासोबत चल, असे म्हणून ते तुझे अप्रतिम मार्गदर्शन करतील. तुम्ही विचार करत असाल की या सगळ्या गोष्टींमागे काय कारण आहे? आपला एक विरोधक आहे, सैतान, बरोबर ना? तो गर्जना करणाऱ्या सिंहासारखा फिरतो, कोणाला फाडून खावे या शोधात. तो आपल्याला रागावण्याचा, निराश करण्याचा, थकवण्याचा, चिंतेने ग्रासण्याचा आणि आपल्यात भीती निर्माण करण्याचा प्रयत्न करतो. तो प्रत्येक गोष्टीच्या मागे आहे. आपण सैतानाच्या चालींपासून सावध राहिले पाहिजे. तुम्ही विचारू शकता, तो गर्जना करणाऱ्या सिंहासारखा आहे. मी सिंहावर विजय कसा मिळवू शकतो? परमेश्वर तुम्हाला एक वचन देत आहेत. स्तोत्रसंहिता 91 वचन 13 सांगते, तू सिंह व नाग ह्यांच्यावर पाय देऊन चालशील, तरुण सिंह व अजगर ह्यांना तुडवत चालशील. वचन सांगते की तू सिंहावर चालशील. सैतान सिंहासारखा येऊ शकतो, पण तू त्याला चिरडून टाकशील. तो तुला इजा करू शकत नाही. मोठा अजगर, बायबल सांगते की सैतान हा एक मोठा अजगर आहे, जुना साप. तो लबाडीने काम करतो. हे शक्य आहे कारण येशूने वधस्तंभावर त्याचे डोके चिरडून त्याच्यावर विजय मिळवला. याचा अर्थ असा नाही की तुम्हाला खरोखर सिंहावर चालायचे आहे किंवा ख्या सापाला चिरडायचे आहे, असे म्हणू नका. ती प्रतीके आहेत जी सैतानाच्या कार्यांना दर्शवतात. सिंह, सर्प आणि विंचू सैतानाच्या कार्यांना दर्शवतात. याच त्या गोष्टी आहेत ज्या आपल्याला दररोज प्रभावित करतात, बरोबर ना? तुम्ही त्यांच्यावर विजय मिळवाल, त्यांना जिंकाल आणि त्यांना तुमच्या पायाखाली चिरडून टाकाल. कारण येशू आधीच जिंकले आहेत. परमेश्वर पुष्टी करतात की तुम्ही त्यांचे नाव घेऊन जिंकू शकता. स्तोत्रसंहिता 91 हे संरक्षणाचे स्तोत्र आहे. हे स्तोत्र पाठ करा. दररोज स्तोत्रसंहिता 91 ची स्तुती करा आणि तुम्हाला तुमच्या आयुष्यात मोठा बदल दिसेल. हे रोज म्हणा. संपूर्ण स्तोत्र मोठ्याने वाचा आणि देवाच्या स्तुतीसाठी आपला आवाज उठवा. तुम्हाला मोठा बदल दिसेल. म्हणून तुम्ही सिंहावर चालाल आणि सापाला पायाखाली तुडवाल. तुम्ही अजगरावर चालाल. त्यापैकी काहीही तुमची हानी करू शकणार नाही. तुमचा विश्वास आहे का? धैर्याने म्हणा, मी जिंकेन, कारण येशू आधीच जिंकले आहे. आपले डोळे मिटा आणि प्रभूच्या नामाचा गौरव करा. येशू, तुम्ही मला सिंह, नाग आणि सापावर चालण्याचे सामर्थ्य देत आहात. काहीही माझी हानी करू शकत नाही. मी येशूच्या नावाने सैतानाच्या प्रत्येक कामावर आणि चालीवर विजय मिळवतो. मी त्यांना तुडवतो आणि येशूच्या नावाने जिंकतो. मी तुमच्या रक्ताचा शिडकावा करतो आणि विजय मिळवतो. देवाचे धन्यवाद जे आज मला विजय देतात. येशूच्या नावाने आमेन, आमेन. जीसस रिडीम्ड मराठी ह्या YouTube चॅनेलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि बेल चिन्हावरही क्लिक करा. दररोजच्या नवीन कार्यक्रमांची माहिती मिळवा.